नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपल्याला एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नंदिनीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि वसुंधराचं सत्य उघड करण्यासाठी पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी हे चौघेही एकत्र आलेले असतात। त्यामुळे वसुंधराची खरी कसोटी सुरू होते। काव्याने तर वसुंधराला थेट आव्हान दिलं आहे, तुमच्या मायलेकीचा खरा चेहरा सर्वांसमोर आणल्याशिवाय मी थांबणार नाही। त्यानंतर हे चौघे दीपकला फोन करून त्याला धमकावतात। जीवा त्याला म्हणतो, स्पष्टपणे सांगतो, नंदिनीला किडनॅप करणारा तू एकटा नव्हतास, तुझ्यासोबत तुझा ड्रायव्हर मित्रही होता आणि मी त्याला त्या दिवशी पाहिलं होतं। तो जर एकदाही माझ्यासमोर आला तर तुझा खेळ तिथेच संपेल। वसुंधरा हे सगळं कान देऊन ऐकत असते आणि आता तिची चिंता वाढते। दुसरीकडे मिथुनही आपली बाजू मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत असतो। तो पियूसोबत गोड बोलून त्या दिवशीची माहिती मिळवतो। पियू बोलताना म्हणते, मी त्या दिवशी व्हिडिओ शूट करत होते आणि तेव्हा वसुमावशी मला धमकी दिली होती की हे ऐकताच मिथुनला आठवतं, त्या व्हिडिओमध्येच काहीतरी ठोस पुरावा असेल। तो तातडीने तो व्हिडिओ तपासतो आणि खरंच त्यात वसुंधरा पियूला धमकवताना स्पष्टपणे दिसते। मग तो व्हिडिओ थेट नंदिनीकडे जातो। नंदिनी आता एक मोठा पुरावा सापडतो आणि ती तो घेऊन विक्रमकडे जाते। ती त्यांना म्हणते, बाबा, मला माहीत आहे तुम्हाला माझा खूप राग आलाय, पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं माझ्याबद्दलचं मत बदलून जाईल। यात वसुहत्याचं खरं रूप दिसतं। तिने पियूला धमकावलं होतं आणि ते सगळं रेकॉर्ड झालंय। विक्रम व्हिडिओ पाहतो आणि सुन्न होतो। त्याला विश्वास बसत नाही की ज्या ताईवर तो इतका विश्वास ठेवत होता तिनेच असा घात केला। तो नंदिनीला आपल्या चुका मान्य करतो आणि म्हणतो, नंदिनी, आपल्या कठोर बापाला माफ कर, तुला न ओळखण्याची मोठी चूक माझ्याकडून झाली आहे, पण आता मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे, तुझा बाप तुझ्यासोबत आहे। प्रेक्षकांनो, मालिकेत येणारा हा धक्कादायक आणि भावनिक ट्विस्ट तुम्हाला पाहायला आवडेल का, हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।